कडे आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आपले साथी समालोचक मालुसरे सर सुद्धा आपल्या सोबत जोडले जाईल. तोपर्यंत धन्यवाद. विषय हार्ड आहे. असा हा सामना मैदानावरती सुरू होत आहे. टॉस जिंकलाय विरेश्वर 11 सासगाव या टीमनं आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. कर्णधार आकाश पाटील आणि त्याच्या समवेत मयूर पाटील ही आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आकाशला आपण बघतोय आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय दर्जेदार चौकार. बॅटची एज, चेंडू थांबणार नाहीये. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघालाय डीप थर्डमॅन सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार. चिंचवली गोहेचे पोलीस पाटील दिनेशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. वैष्णवी 11 चिंचवली गोहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर अजितदादा देशमुख यांचा सासगाव जो विरेश्वर या नावाने मैदानावरती उतरलाय. दोनही टीमला शुभेच्छा असतील. दोनही टीमकडून चांगला खेळ होईल हे अपेक्षा आहे. पण टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी जसं निमंत्रण मिळालं ना आकाश पाटील या कर्णधाराला त्यानं ठोकलेत लगातार 2 चौकार. धावसंख्या होतीये बिनबाद 8. सरळ बॅटना फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफमध्ये या चेंडूला अडवलं जाईल. 1 धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा आहे धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये तन्मय निकमची गोलंदाजी आपण डेथ ओव्हरमध्ये पाहिली. त्याच्या जोरावरती थांबवलं होतं पण अखेर 49 धावांचा पाठलाग करणं अशक्य झालं आणि तदनंतर या मैदानावरती फक्त आणि फक्त धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या मॅचमध्ये 70 झाल्या. अगोदरच्या मॅचमध्ये आतिश देशमुखनं अर्धशतक साजरं केलं आणि त्याच्या जोरावरती तोही सामना मोठ्या धावसंख्येचा आपण पाहिला. चौथी मॅच मैदानावरती सुरू झाले. एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपनं उतरलाय बॅटिंग करणारा वैष्णवी 11 चिंचवली गोहे तर दुसऱ्या बाजूला किरण वलकुंडे लीड करतो या टीमला विरेश्वर सासगाव. टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. स्वतः कर्णधार पहिलं षटक हाताळतोय. 2 चौकार जरी त्यानं सुरुवातीला खाल्ले असले तरी यानंतर आपण बघतोय की कमबॅक करतोय तो किरण हा गोलंदाज. किरणचा हा चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला केलं आउट ऑफ द प्लॉट. मयूर पाटील याच्या बॅट मधून येतोय षटकार.
चेंडूला येऊ दिला आणि तदनंतर उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग लॉंग वे हा षटकार. तर 2 षटकार मयूर पाटीलला ठोकले तिथे मिस होतोय. खरं तर निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक सिरावेल 22 वरती. दमदार सुरुवात आहे, तगडे फलंदाज आहेत दोनही आणि आश्वासक सुरुवात या दोनही सलामीच्या जोडीकडून आपण बघतोय. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. टॉस जिंकलाय खरं तर सासगाव, अर्थातच विरेश्वर 11 या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यांचा प्रयत्न असेल कमी धावसंख्येत रोखण्याचा. ऑन साईडला सिलिमिडॉनमधून ट्रॅव्हल होतो, वायडिशला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, थोडेसे फंबल झालेत. एकच धाव या ठिकाणी मात्र घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत धावफलकावरती. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, आजपासूनच या स्पर्धेला शुभारंभ होताना आपण बघतोय आणि आजच्या दिवसातील हा 4था सामना. आजच्या दिवसात 10 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत, पण वेळेअभावी हे सामने संपन्न होतील की नाही हे आपल्याला पुढे समजेल. पण नक्कीच आयोजकांचा प्रयत्न असेल की 10 सामने कंप्लीट केले जातील. सरळ बॅटनं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत NP धाब्याच्या दिशेने निघाला आकाश पाटीलच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. ड्राईव्हच्या स्वरूपात आपण बघत असतो. विशाल पाटील सामन्याचे आमचे विशाल पाटील या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलंही सहर्ष असं स्वागत असेल. स्वीपचे फटके आज सातत्यानं ऑन ड्राईव्ह क्षेत्रात येताना आपण बघतो की अगदी मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल आणि जर जास्तीत जास्त विचार केला तर आपण बघतो की मिड विकेटलाच ते फटके सहज येतात, पण इथे लॉंग ऑन सुद्धा नव्हता आणि अशा वेळेला थेट स्वीपच्या साह्यानं फटका लगावला. आपण बघतोय तो लॉंग ऑफला कमालीचा स्ट्रोक होता आकाश पाटीलचा. तदनंतर प्राप्त केली जाते सिंगलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावांच्या सरासरीने धावसंख्या होतीये बिनबाद 30. अरे आमच्याशी भिडायची ताकद.
आकाश पाटीलच्या रूपात पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय तो चिंचवली गोहे या टीमला. सुरुवात चांगली झाली होती खरं तर शॉट सिलेक्शन या ठिकाणी चुकलं आणि अशा वेळेला आपण बघतोय की कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या विपरीत जो फटका खेळायचा होता ना तो अंगलट आला, कारण अगोदरच मनसुबा होता आकाश पाटीलचा. क्षेत्ररक्षक जास्त वाईड होता आणि त्या कारणास्तव जे क्षेत्र रिकामं होतं ना तिथे हा फटका लगवायचा होता, पण गती जास्त होती आणि त्या कारणास्तव चेंडू थेट गेला तो एष्ट्यांचा वेध घेऊन त्रिपाला उद्ध्वस्त करून गेला आकाश पाटीलचा. आणि पहिला धक्का वैष्णवी 11 चिंचवली गोहे टीमला. 30 धावा आहेत धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अभिजित पाटील यांना करायचा होता कमबॅक. सुरुवात तर तशी केले कारण पहिल्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट ते प्राप्त करतायत. इनॅट नंबर 3 रणजित पाटील. टाकाईचा हा फलंदाज डावखुरे हाताचा स्ट्रायकर एंडवरती असेल आणि या एंडनं डावखुरे हाताचा फलंदाज जर तुमच्याकडे आहे तर याचा अर्थ बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा होऊ शकतो. कमबॅक करायचे. 2 षटकात तब्बल 15च्या सरासरीने 30 धावा खर्च झाल्यात. फुलटॉस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जातो. बिनबाद 30 नंतर लगातार गमावल्या जात आहेत 2 विकेट. 2 बाद 30. दोन विकेट. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत पण फरक पडणार नाहीये. त्यांना बेदत चेंडू निघालाय. डीपेक्षा कव्हरला चिरत चौकार. चौतीस धावा आहेत धावफलकावरती. 2 विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं निमंत्रण मिळालंय खरं तर वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीमला. हाफ ट्रॅकर अचानक बाउन्स प्राप्त केला चेंडूनं. इथे एक धाव घेण्यासाठी सरसावले होते. पंच इशारा करतात मेन अंपायर की लेग बाईटच्या साईनने एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. फार चांगलं आयोजन. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा जेवढ्या ताकदीने प्रेक्षक या मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ना तेवढ्याच चांगल्या संख्येने प्रेक्षक अगदी कर्जत टेनिस क्रिकेट या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत केलं पाहिजे. KTC फार चांगलं क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे मयूर पाटील आपली गुणवत्ता सादर करतोय. चेंडूची प्रतीक्षा तो करतोय. चेंडूला येऊ देतो आणि तदनंतर मनगटी ताकद आजमावत लगावतोय मोठमोठे फटके. अजून एक षटकार. धावसंख्या होईल 41. शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्नांना अपयश. क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी दाद द्यावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. षटकार आल्याचा त्याचबरोबरीने 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर पाटीलच्या आक्रमणाच्या जोरावरती जाऊन चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40.
गोलंदाजांची, पण जो स्वतःला सिद्ध करेल ना तोच खरा उतरेल या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहिलं की पहिल्या मॅचमध्ये असं वाटलं होतं हर्षद हलपतराव जो गोलंदाजीला आला होता सामना गमावतो की काय, पण अखेर त्यानं युक्ती वापरली आणि चेंडू फुलर लेंथच ठेवला पण आउटसाईड ऑफ स्टंप. तुमचा टप्पा जर अचूक असेल तर गोलंदाज सुद्धा सफल होतील हे सांगितलं हर्षदनं आणि अखेर तो सामना जिंकला श्री गणराज स्वामी समर्थ या टीमनं. आणि परास्त व्हावं लागलं नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. शेवटचा षटक शुभम येतोय. शुभमचा फुलटॉस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, प्रयत्न अपुरे पडतात. एकच धाव या ठिकाणी घेतली जात आहे. मयूर पाटीलला हवे स्ट्राईक एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 46 धावा आहेत धावफलकावरती. 11वा पर्व, फार चांगलं आयोजन आपण बघतोय. गेली कित्येक दिवस ही स्पर्धा अगदी सफल करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत आणि आपण बघतो की फार चांगलं आयोजन. सगळा मला वाटतं युवा वर्ग आहे. अक्षय पाटील असेल, तदनंतर संदेश पाटील असतील, राज सावंत, मयूर पाटील, ही जी सगळी टीम आहे, अक्षय करिवले, सगळ्यांची नावं घेणं जरी, राकेश पाटील असतील, सगळ्यांची नावं जरी आमच्यापर्यंत नसली किंवा सगळ्यांची नावं घेणे जरी शक्य नसलं तरी जी टीम आहेत ना त्या सगळ्या टीमला मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला दाद देतो की फार चांगलं आयोजन तुम्ही साकारलंय. विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, झेल कॅरी केला जाईल आणि मयूर पाटीलच्या रूपात तिसरा धक्का वैष्णवी 11 चिंचवली गोये. थँक्यू डीजे. विकेट या ठिकाणी गमावले. निवृत्ती हा फलंदाज मैदानावरती जातोय. अत्तरगावचा हा खेळाडू खरं तर मला वाटतं कर्णधार आहेत अत्तरगाव टीमचे. निवृत्ती आणि इथे कसा खेळ होतो याकडे लक्ष. चिंचवली गोहे खरं तर एक स्ट्रॉंग संघ मैदानावरती अद्यापर्यंत तरी दिसून येतोय, पण त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत. शुभम हा गोलंदाज, शुभम देशमुख, विरेश्वर सासगाव टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. हाही फटका बसला हवे. ते क्षेत्ररक्षक नव्हते खरं तर यष्टीरक्षकाने या चेंडूला स्टॉप केला. अखेर एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 47 धावा आहेत धावफलकावरती. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग गेली कित्येक वर्ष या प्रीमियर लीगचं अगदी दबदबा आपण बघतोय. या प्रीमियर लीगचं अगदी आदरानं नाव घेतलं जातं. तब्बल 11व्या पर्वामध्ये आपण आहोत. अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हाही फटका हवे. ते क्षेत्ररक्षक हा झेल ड्रॉप करतायत. सुमार कामगिरी या ठिकाणी खरं तर झेल ड्रॉप होतोय, पण पंच इशारा करतात की धावचीतच्या रूपात मिलिंद देशमुख यांना करावा लागेल परतीचा प्रवास. अजून एक धक्का वैष्णवी चिंचवली गोये टीमला. पहिलं सत्र सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे 48. समोर लॉंगॉनला क्लिअर करत आल्या ठोकतोय भूषण पाटील. उत्तुंग षटकार. धावसंख्या होते या षटकाराच्या मदतीनं 54. या सत्रातील काही चेंडू बाकी असतील. फुलटॉस कव्हर मधून हा चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी होणार तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. या दुहेरीच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली 56. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल
ती 57 धावांची दुसऱ्या सत्रामध्ये विरेश्वर 11 सासगाव या टीमला. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील नक्कीच हे आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर यानंतरची मॅच आणि त्यासाठी मी दोनही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. एका बाजूला एक सामना जिंकलाय श्री गणराज स्वामी समर्थ या टीमनं हर्षद हलपतराव त्या टीमचे कर्णधार असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो वेदांत 11 विजय पडवल होणारचा एक हर हुंडारी खेळाडू विजय पडवल दुसऱ्या बाजूला कर्णधार असतील. दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. हॅलो, विनंती असेल हर्षद हलपतराव आणि त्याचबरोबर ऑपोजिट खेळणारा संघ वेदांत 11 टीमचे कॅप्टन विजय पडवल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं इथे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये पाहिलं इथे यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपले कॅप्टन यायला गरजेचं आहे लवकरात लवकर येणं. हर्षद हलपतराव यायचं लवकर. मी पाठवतो मला हाय करा ना. श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमचे कॅप्टन हर्षद हलपतराव कुठे असेल तर आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर इथे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमचे कॅप्टन हर्षद हलपतराव विनंती असे आपल्याला पण लवकरात लवकर जायचंय. आपल्या ऑपोजिट खेळणारे टीम वेदांत 11 टीमचे कॅप्टन विजय पडवल इथे उपस्थित आहेत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो हर्षद हलपतराव आपण जर ऐकत असाल तर आपण त्वरित यायचंय. मिड इनिंग झाले आणि मिड इनिंग नंतर टॉस करण्याची आपल्या प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं तर आपण टॉस करतोय. तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल हर्षद हलपतराव यायचंय. त्याचसोबत वेदांत 11 टीम आणि वेदांत 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर टीमच्या बाकी मेंबरला सुद्धा विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपल्याला आपले कॅप्टन पुकार देतात. वेदांत 11 टीमचे जेवढे खेळाडू जिथे उपस्थित असतात त्यांनी या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानावरती. सलामीची जोडी मैदानाकडे रवाना करायची आणि यानंतरची मॅच मी दोनही कॅप्टनला सूचित करतोय. विजय पडवल या ठिकाणी आलेले आहेत. मी दुसरे कॅप्टन हर्षद हलपतराव आपणास विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं आणि जर एक षटक संपेपर्यंत आपण आला नाही तर अपोजिट टीमला टॉस त्या ठिकाणी दिला जाईल. वेळेला फार महत्त्व आहे. खरं तर आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात खरं तर उद्घाटनाचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेला सकाळच्या सत्रात थोडा वेळ आयोजकांकडून सुद्धा दवडला जातो आणि अशा वेळेला जे अगदी वेळ महत्त्वाचे असते जे सामने आपल्याला संपन्न करायचे असतात ना त्याच्यावरती कुठेतरी परिणाम होतो. पण आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 सामने आपल्याला आजच्या दिवसात संपन्न करायचे आहेत. त्यासाठी स्पीडअप होणं फार गरजेचं आहे. आकाश पाटील आम्ही तुम्हालाही सूचित करू की जास्तीत जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आहे. स्पीडअपला फार महत्त्व असेल आणि अशा वेळेला आपण बघतोय की जे बॅट्समन असेल त्यांनीसुद्धा रेडी राहायचे. वेळ फार महत्त्वाचे तरच तुम्हाला आजच्या दिवसात 10 सामने कंप्लीट करता येतील. 4 सामने अद्यापर्यंत आपण बघतोय. चौथा सामना
ज्यामधील पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले अब तक 56. येणारे 24 चेंडू 57चा करायचे पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज किरण वलकुंडे आणि त्याच्या जोडीला बालू वाघमारे जो असेल नॉन स्ट्रायकर एंडवरती. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय चिंचवली गोहेचा हा अष्टपैलू खेळाडू जो वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीमला आता लीड करतोय आकाश पाटील. पहिला चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय. अखेर नकारलं आणि एका धावेवरती समाधान मानत स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय किरण वलकुंडे. एक धाव लागते ते धाव फलकावरती. एक धाव फलकावरती. चांगली मॅच होईल. उर्वरित 23 चेंडू 56 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर मिडॉनमध्ये अडवलं जाईल का नाही. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. बालू वाघमारे स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतो. एकूण धावसंख्या होते 2 धावा आहे धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. एक असेल वाईडिश लॉंगॉनला. दुसरा आपण बघतोय अगदी लॉंग ऑफ प्रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वाईड आहे आणि अशा वेळेला बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा उचलला जातोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला जातोय. किरण वलकुंडे याच्या बॅटमधून षटकार. चौकार. पुकार असेल टॉस साठी यायचे. अन्यथा टॉस विन तर अपोजिट संघ असेलच पण त्यापेक्षा पेनल्टी सुद्धा तुम्हाला स्वीकारावी लागेल. फार चांगलं आयोजन या ठिकाणी आपण बघतोय. अशा वेळेला जो टॉस आहे तो अगदी इनिंग ब्रेकमध्ये झाला पाहिजे जेणेकरून अगदी जे आमचे कॉम्पिटिटर आहेत त्यांना सुद्धा योग्य ती विचारपूस तुम्हाला करता येईल. आणि आपण बघतोय की एक चांगला आढावा तुमच्या माध्यमातून घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असेल. इथे तुम्ही जर उशीर केला तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कठीण आहे आणि अशा वेळेला हर्षद तुमच्याकडून उशीर होतोय. इथे अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. चौकार सरळ बॅटनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट. चौकाराच्या मदतीनं पहिलं षटक संपुष्टात आलंय. 57चा करायचा होता पाठलाग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 16. शेवटचे आता 18 चेंडू. जिंकण्यासाठी गरज असेल 41 धावांची. त्याचबरोबरीने ढेकू गावचे अतिथी मान्यवर चिंतामण चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचाही आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून मनपूर्वक स्वागत. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. मैदानावरती मॅच रंगते. वीरेश्वर सासगाव आणि त्यांच्या विरोधात वैष्णवी चिंचवली गोहे. त्याचबरोबरीने ढेकू गावचे ॲडव्होकेट आदरणीय सुधीर पाटील साहेब यांचंही शुभागमन झालंय. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. शेवटचे 18 चेंडू 41 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज चौधरी. डावकुऱ्याचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे आता 17 चेंडू 41ची गरज असेल.
हर्षद बराच वेळ आपल्याकडून घेतला जातोय. टॉससाठी आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतोय. वेदांत 11 टीमचे सर्व खेळाडू आपणास मी सूचित करतो की कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण संपर्क करायचा आहे. लवकर लाईन पिक केली होती. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, पण एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. अखेर चांगलं जज केलं या चेंडूला आणि डीप स्क्वेअर लेगला घेतला जातोय. सिद्ध करतोय सूरज चौधरी. अगदी छोटासा रनअप आहे. 4-5 पावलांचा रनअप. धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण विशेष म्हणजे तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि त्याचा फायदा होतोय तो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आपण सातत्यानं सांगतो की ज्या वेळेला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतो त्यावेळेला त्याला नॅचरल स्विंग असतो. पडल्यानंतर चेंडू आपसुक बाहेर निघतो, पण इथे स्वतःमधील कला तो अगदी सादर करतोय. चेंडू पडल्यानंतर हातभर बाहेरच्या दिशेने वलवतो आणि त्यामध्ये फसतायत ते बॅटिंग करणारे वीरेश्वर 11 सासगाव टीमचे फलंदाज. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17. 40ची आवश्यकता. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 15 चेंडू, 40 धावसंख्येची गरज. सफल झाले होते. जागा बनवण्याचा प्रयत्न, पण सटीक यॉर्कर पर्याय नाहीये फलंदाजाकडे. खोलवर पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. 18 धावा आहे धाव फलकावरती. 57चा करायचा आहे पाठलाग. धीम्या गतीनं चेंडू टाकला होता. सूरज हुशारीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या होत्या. आकाश पाटीलच्या षटकात आक्रमण झालं होतं, पण या षटकात थांबवलंय. विविधतेने भरलेली गोलंदाजी सादर करतोय सूरज चौधरी. अचूक टप्पा आहे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण आपण बघतोय आणि त्याचा फायदा होतोय गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली गोहे टीमला. अप्रतिम झेल. यष्टीरक्षक पोहोचलेच चेंडूवरती. तितकंसं सोपं नव्हतं, पण रणजित पाटील यांनी अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावेल 2-18 या धावसंख्येवरती. शेवटचे ते वेदांत 11 विपक्ष टीम श्री गणराज स्वामी समर्थ 11. हर्षद अल्पतराव मागचे मॅच जिंकलेत, परंतु पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे विजय पडवळ त्याची टीम वेदांत 11. पहिले तर वेदांत 11 टीमने इथे टॉस जिंकलाय. टीम वेदांत 11 चे कॅप्टन, काय डिसिजन असेल तुमचा? बॅटिंग फर्स्ट. नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेहमी पाहिलं तर टॉस जिंकलं तर टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजी स्वीकारतात. हा निर्णय कशा प्रकारे तुम्ही नक्की तुमच्या टीमवर विश्वास ठेवता? बॅटिंग लाईन चांगली आहे आमची. कोणते कोणते बॅट्समन तुमच्या या लाईन मध्ये आहेत सांगू शकता? अक्षय दादा, रोहित भाऊ, सुमित दादा. नक्कीच बरेच गुणवान खेळाडू या पाहिलं तर वेदांत 11 टीम मध्ये आहेत. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला पुढील मॅच साठी. वळूयात आपल्या कॉम्बॉक्स कडे. चला मॅच मध्ये स्पीडअप करायचंय. पंच आपण सुद्धा तंबी द्या की सातत्यानं
आपण बघतो की बराच वेळ दबडला जातो, त्यामुळे वेळेला फार महत्त्व. अक्षय आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतोय, मॅचमध्ये स्पीडअप होणं फार गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करतात की हा चेंडू जास्त बाहेर असेल. वाईड बॉल आल्याचा इशारा एकदा वाढेल अतिरिक्तच्या मदतीनं आणि धावसंख्या होतीये 19 धावा आहेत धावफलकावरती. 57चा पाठलाग करायचा आहे. शेवटचे आता 12 चेंडू 38 धावांची गरज. किरण जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत अपेक्षा आहे बॅटिंग करणाऱ्या वीरेश्वर साजगाव या टीमला. फटका बसला, हवे ते क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नाना चेंडूचा पाठलाग करतायत. अखेर या चेंडूला सीमारेषेच्या जवळ स्टॉप करण्यात अपयशी ठरतात. चेंडू सीमा पार होईल 4 धावांसाठी. वेदांत 11 टीमचा खेळाडू. धन्यवाद. कराच्या मदतीने धावसंख्या होतीये 23. शेवटच्या आता 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची. 11 चेंडू 34 धावसंख्येची गरज. किरण स्वतः कर्णधार जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत विजयाची अपेक्षा सासगाव टीमला. हाफ ट्रॅकर होता, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, पण इथे व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चेंडू विसावला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल. 57चा पाठलाग करताना 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू 34 धावसंख्येची गरज. चांगली मॅच होईल. एका 2 मोठे फटके या मॅच मध्ये रोमांचकता निर्माण करतील. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे सासगाव टीमला. फुलटा सरळ बॅटनं गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा हा स्ट्रोक होता. लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. कित्येक मॅचेस अशा सिच्युएशनला राज सावंत यांनी जिंकून दिल्यात. ते सध्या गुणलेखन करतायत, पण इथे किरण जो स्वतः कर्णधार आहे तो स्वतःला सिद्ध करेल का. अजून एक लगातारचा दुसरा षटकार आणि या मॅच मध्ये आता परतलाय वीरेश्वर सासगाव. धावसंख्या होते या षटकाराच्या मदतीनं 2-35. 57चा करायचा आहे पाठलाग. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. चेंडू 38चं समीकरण होतं आणि या षटकात 12-39चं समीकरण होतं. पहिला चेंडू वाईड आला, तदनंतर आला चौकार. पुन्हा आले 2 षटकार, पुन्हा एकदा येतो चौकार. 7 चेंडू आता 18ची गरज आहे. उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चांगला फटका. अजून एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 57चा पाठलाग करताना 2 फलंदाज गमावल्यानंतर 43. शेवटच्या आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 14 धावांची.
मी तर म्हणेन धाकटी पंढरीचे आयोजक फार चांगलं आयोजन आहे आणि हल्ली बहुतेकांनी आपला मोर्चा वळवला आहे क्रिकेटपेक्षा बैलगाडा शर्यती क्षेत्राकडे आणि इथे आपण बघतोय की असं असताना सुद्धा एक चांगलं आयोजन आणि तितकाच चांगला प्रतिसाद या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगला मिळत असताना इथे मैदानावरती मॅच रंगते. चौथा सामना सुरू आहे. पहिल्यांदा बॅटिंग केली होती चिंचवली गोहे या टीमनं. वैष्णवी 11 या टीमनं त्यांनी धावा जमवल्या होत्या. त्या 56-57चा बचाव त्यांना करायचा होता आणि आता परिस्थिती राहिली आहे 6-14. 6-14 बनवायचे आहेत सासगाव टीमला. तर वाचवल्या जातील का मयूर पाटील या गोलंदाजाकडून. फसवा चेंडू टाकला, धीम्या गतीनं चेंडू टाकला आणि इथे विकेट गमावली जाते. नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबावं लागेल ते किरण वलकुंडे या फलंदाजाला. जोपर्यंत तो नॉन स्ट्रायकर एंडला असेल ना तोपर्यंत या धावांचा बचाव करण्याची संधी असेल मयूर पाटीलला. अर्थातच चिंचवली गोहे टीमला 5 चेंडू 14 धावांची गरज. जी चांगली राहिली होती पण इथे आता प्लॅनिंग काय असेल कारण एका बाजूनं किरण सारखा स्वतः कर्णधार जो मैदानावरती उभा आहे ज्यानं अगोदरच्या षटकात सामन्याचं चित्रच पलटवलं होतं. 12 मध्ये 39चं समीकरण होतं आणि त्या षटकात तब्बल 25 धावा त्यानं कुठल्या होत्या. इथे त्याला थांबावं लागतील नॉन स्ट्रायकर एंडला. शेवटचे 5 चेंडू 14ची गरज आहे. आक्रमण होईल की या विपरीत स्ट्राईक रोटेशन. मयूर पाटीलची रणनीती काय आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. जास्त बाहेर निघतोय. पंचांनी वाईट दर्शविलाय. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धीम्या गतीने चेंडू टाकले जात आहेत कारण जास्त गतीचे चेंडू फक्त टायमिंगच्या जोरावरती सत सीमा पार होतील हे उलकून गोलंदाजी होते. इथे नजाकत होती फटक्यामध्ये. टायमिंग झुलवून आणलं आणि टोकलं. इकडे तिकडे न बघता डीप मिड विकेटला षटकार. मयूर पाटीलला असं वाटलं होतं की स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न होईल मोठा फटका मारण्यापेक्षा पण अभिजित पाटील यांच्याकडे सुद्धा तेवढाच अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलं की आता किरणवरती अवलंबून न राहता जे काय करायचे ते स्वतःला करायचे आणि हे सांगत असताना ठोकलाय एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये 50. शेवटचे आता 4 चेंडू 7 धावांची गरज. हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. अगदी सेफली हा चेंडू लँड होतो. एकच धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 51. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची गरज. फलंदाजांसाठी काम सोपं आहे. विशेषतः किरण बॅटिंग करतो आणि अशा वेळेला 3 मध्ये त्याला एक षटकार ठोकायचा आहे. हा फटका फसवलाय मयूर पाटील की क्षेत्ररक्षक पण इथे मात्र तालमेल नव्हता. मिलिंद देशमुख त्या ठिकाणी होते. झेल होणं फार गरजेचं होतं. इथे दुहेरी कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होते 53. फसवे चेंडू टाकले जातात. धीम्या गतीचे चेंडू टाकतो मयूर पाटील आणि अशा वेळेला मोठा फटका येणं तितकंसं सोपं नाहीये. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मध्ये रोमांचकता. निर्णायक चेंडू असेल. दोन मध्ये 4 अशा वेळेला फुलटॉस आणि त्यावरती विजयी स्ट्रोक. विजयी षटकार कर्णधार किरण वलकुंडेच्या बॅट मधून येतो आणि हा सामना जिंकलाय विरेश्वर 11 सासगाव या टीमनं.